Okay. Okay, okay, students. Sorry, I was on mute. Am I audible to you all? Okay, last time we have left with the lesson, the ideal ruler. Remember? Remember, everybody? Yes, history lesson. शिवाजी महाराजांचा आपण लेसन पाहत होतो, द आयडियल रूलर, आदर्श राज्यकर्ता. So let me share my screen first. Is it visible to you all? Okay. Where were we last time? Anybody remember? Anybody can tell me where were we left? Orange box means what? What mean by orange box? आठवते की नाही कुणाला? पॉलिसी रिगार्डिंग आर्मी आपलं झालं होतं. त्याच्यानंतर डू यू नो. वी हॅव लेफ्ट विथ डू यू नो. ओके. ओके. So let's start. If war broke out during the period of sowing, growing, reaping of crops, there would be no limit to the loss of farmers. Okay. Let me tell you what part we have completed. तर शिवाजी महाराजांचे ऑर्गनायझेशनल स्किल्स म्हणजे संघटन कौशल्य कसं होतं, त्यांची आर्मी नेव्ही आपण पाहिलं सगळं, घोडदळ पायदळ वगैरे कसं काम करत होतं, त्याच्यातले ऑफिसर्स कसे होते आणि ते जनतेसाठी ते किती केअर करत होते, जनतेची काळजी कशी घेत. जेव्हा त्यांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी म्हणजे शाहिस्तेखानाबद्दल कॅम्पेन केलं किंवा त्यांनी देशमुखांना वॉर्न केलं की हे जे आहे की त्यांच्या ड्युटी टुवर्ड्स देअर ड्युटी त्यांनी रयतेची काळजी कशी घेतली पाहिजे. पॉलिसी रिगार्डिंग आर्मी, आर्मीच्या बद्दल काही धोरणं बनवली त्यांनी, त्यांचं जे आरमार होतं त्याच्याबाबत त्यांनी काही धोरणे बनवली. आर्मीमध्ये पण त्यांनी एक स्ट्रिक्ट डिसिप्लिन आणला होता. म्हणजे ते जनतेला पहिले जेव्हा जागीर्स दिले जायचे, जेव्हा आर्मी आरमारमध्ये त्यांना बक्षिसाच्या स्वरूपात काय दिलं जायचं, जागीर्स दिले जायचे, एखाद्या जमिनीचा तुकडा, त्याला काय बोलतात जागीर्स, किंवा अजून काही बक्षिसं दिली जायची. पण महाराजांनी काय केलं, सॅलरी मेथड चालू केली की त्यांना काही मंथली सॅलरी दिली जायची, सोल्जर्सला कॅश मध्ये सॅलरी दिली जायची. ही जी मेथड आहे ती शिवाजी महाराजांनी स्टार्ट केली. आणि मग जे युद्धामध्ये जे सैनिक किंवा त्यांचं सोल्जर्स मरत होते त्याच्यासाठी त्यांनी त्यांची ते पूर्णपणे काळजी घेत, त्यांच्या फॅमिलीची. किंवा मग दुसऱ्याचे जरी सोल्जर्स असतील, युद्ध करताना दुसऱ्याच्या सोल्जर्सला जरी काही प्रॉब्लेम झाला
किंवा त्यांनी सरेंडर केलं असेल तर त्यांची पण काळजी घेतली जाते. ओके, नेक्स्ट इज डू यू नो. If war broke out during the period of sowing, growing, reaping of crops, there would be no limit to the loss of farmers. म्हणजे जेव्हा युद्ध व्हायचं, एखाद्या देशाकडून आक्रमण व्हायचं, इन्व्हाजन व्हायचं, तेव्हा काय व्हायचं, युद्ध चालू व्हायचं. मग युद्ध कुठे होईल सांगता येत नव्हतं. मग हे जेव्हा युद्ध जे आहे ते खूप खूप दिवस चालायचं. त्याच्यामुळे जे फार्मर्सचे शेत होते, फील्ड जे होते, त्याच्यामध्ये सोविंग, ग्रोविंग किंवा रिपनिंग चाललेलं असायचं. म्हणजे क्रॉप्सचं जे ते ग्रो करत असणार किंवा प्लांटेशन चालू असेल किंवा ते क्रॉप आता कम्प्लीट होत असेल, क्रॉपची वाढ कम्प्लीट झाली असेल, आता धान्य निघायची तयारी झाली असेल, तर अशामध्ये जर युद्धाचं हे झालं, आक्रमण झालं परकीय सैन्याकडून, तर काय व्हायचं, तर फार्मर्सचा खूप मोठा लॉस व्हायचा. नॉट ओनली वुड द मुवमेंट्स ऑफ आर्मी इंटरफेअर विथ द वर्क ऑफ सोईंग, बट द सोल्जर्स वुड कट ऑफ अँड टेक अवे स्टँडिंग क्रॉप्स ऑर वुड डिस्ट्रॉय देम. मग ते जे शत्रू सैन्य होतं, एनिमी जी होती, ती काय करायची, ते जे क्रॉप सो करायचे, ते म्हणजे ते पेरायचे, ते धान्य जे पेरत असत त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचे, काहीतरी शेतकऱ्यांना त्रास द्यायचे किंवा त्यांचे जे क्रॉप्स होते ते कट करायचे किंवा डिस्ट्रॉय करायचे, त्यांचा नाश करायचे, नुकसान करायचे, पिकांचं खूप नुकसान करायचे. मग अशा वेळेला दे वुड रॉब द हाऊसेस ऑफ फार्मर्स, किंवा मग फार्मर्सच्या घरामध्ये ते चोरी पण करत असत, रॉबरी करत असत, म्हणजे चोरी करत असत. शिवाजी महाराज हॅड ऑर्डर्ड द ऑफिसर्स टू प्रोहिबिट हिज सोल्जर्स फ्रॉम सच ऍक्शन्स. मग शिवाजी महाराजांनी ऑर्डर केली ऑफिसर्सला, ते जे ऑफिसर्स होते, त्या सैन्याचे मुख्य अधिकारी जे होते, त्या अधिकाऱ्यांना त्यांनी ऑर्डर केली की स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली त्याच्याबद्दल, की असं झालं नाही पाहिजे. द लेटर रिटन बाय छत्रपती शिवाजी महाराज इन 1674 CE कॉमन इरा टू हिज मिलिटरी ऑफिसर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस रिगार्ड. मग शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये ते मिलिटरी ऑफिसर जे होते त्यांना एक लेटर लिहिलं. इट शोज हाऊ मायन्युटली शिवाजी महाराज थॉट अबाउट द डिसिप्लिन इन द आर्मी. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय दिसतं की किती त्यांना त्यांच्या आर्मीमध्ये किती डिसिप्लिन आवश्यक होता, ते डिसिप्लिन किती महत्वाचा होता त्याच्यामध्ये. त्याच्यातले बारीक मायन्यूट म्हणजे काय, एकदम बारीक बारीक जे प्रॉब्लेम्स असतील ते पण ते फार्मर्सचे सॉल्व्ह करायचे. आणि he was very disciplined king. If you harass and trouble the subjects, त्यांनी लेटर मध्ये काय लिहिलं, इफ यू harass and trouble the subjects belonging to different caste by robbing them of their grains, fodder, grass, vegetables, etc., those subjects would leave their houses and migrate elsewhere. त्यांनी काय केलं, तर त्या लेटरमध्ये काय लिहिलं की तुम्ही जर हॅरॅस करणार म्हणजे त्रास देणार, हॅरॅस अँड ट्रबल म्हणजे त्रास देणे, त्या सब्जेक्ट्स म्हणजे शेतकऱ्यांना, शेतकरी किंवा तिथली जी जनता होती त्याला काय बोललंय, पीपल म्हणजे सब्जेक्ट्स. बिलॉंगिंग टू डिफरंट कास्ट म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे जे लोक होते त्यांना त्रास दिला जायचा, तर किंवा चोरी केली जायची, त्यांचं धान्य चोरलं जायचं, किंवा फॉडर म्हणजे ते प्राण्यांना आपण देतो ना खायला घास, चारा, प्राण्यांचा चारा जो असतो त्याला फॉडर बोलतात, ग्रास किंवा व्हेजिटेबल्स. तर त्याचे ते चोरी करून त्यांना हॅरॅस केलं जायचं किंवा ते त्यांच्याकडून घेतले जायचे. आणि मग असे लोक काय करायचे, त्यांचे घर सोडून त्यांना घर सोडायला लावायचे किंवा दुसऱ्या जागी जायला लावायचे. मॅनी ऑफ देम वुड स्टार्व टू डेथ. मग बरेचसे लोक काय व्हायचे, त्यांच्याकडे अन्नधान्य नव्हतं, शेत नव्हतं, मग अशा वेळेला ते भुकेने, स्टार्व म्हणजे भुकेने, स्टार्व टू डेथ म्हणजे भूक जायचे, भूक लागून लागून ते मरण पावत असत त्यावेळेला. इट वुड बी ॲज इफ यू आर मोर ऑस्पिशियस दॅन द मुघल्स. देअर वुड बी ग्रेट अप्रोर.
ऍस्ट्रोशियसचं मिनिंग म्हणजे वाईट असं म्हणतो ना आपण. किंवा तुम्ही जर असं एखाद्याचं वाईट केलं तर मुघलांना तळतळाट लागेल अशा प्रकारचं ते. अप्रोर म्हणजे काय? तळतळाट. म्हणजे एखाद्याला आपण त्रास दिला तर तो व्यक्ती म्हणजे आपण काय म्हणतो की समज आपण एखाद्याला त्रास दिला तर तळतळाट लागेल. म्हणजे तो व्यक्ती आपल्याला म्हणेल की ह्याने तू चांगलं नाही केलं. किंवा आपण एखादा चोराने बघा चोरी करून गेला तर आपल्याला किती वाईट वाटतं. आपण सारखं सारखं म्हणतो ना की मी हे खूप कष्टाने कमवलेलं होतं आणि तो चोरी करून घेऊन गेला. मग आपण खूप त्याच्याबद्दल वाईट फिलिंग येतं आपल्या मनामध्ये. त्याला काय बोलतात? ऍस्ट्रोशियस म्हणजे वाईट आणि अप्रोर म्हणजे तळतळाट. म्हणजे मग त्या लोकांना त्यांचं जे पब्लिक होतं त्याला खूप असं वाईट वाटायचं किंवा त्यांचा तळतळाट लागायचा. ते भुकेने मरत सुद्धा असत. तर याच्यावरती शिवाजी महाराजांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली असं त्यांना ऑफिसर्सला लेटर लिहिलं त्याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली. अंडरस्टूड? सम वर्ड्स आर लिटिल बिट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ओके. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? राईट डाऊन द हार्ड वर्ड. हार्ड वर्ड जिथे जिथे असतील तिथे लिहून ठेवायचे. म्हणजे नेक्स्ट टाइम रीड करताना तुम्हाला मिनिंग लक्षात येईल त्याचं. अ पॉलिसी ऑफ टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय? सहिष्णुता किंवा सहनशीलता. तर टॉलरन्स बद्दल त्यांचं धोरण काय होतं? पॉलिसी म्हणजे काय? धोरण. तर किती सहनशील होते ते किंवा पॉलिसी ऑफ टॉलरन्स म्हणजे किती टॉलरेट करू शकत होते त्याला काय बोलतात? टॉलरन्स, सहिष्णुता म्हणजे सहनशक्ती. महाराज had to struggle against his enemies, the आदिल शहा, द मुघल्स अँड द सिद्दीज. तर महाराजांचे बरेचसे एनिमीज होते. आदिलशहा, मुघल किंवा सिद्दी, औरंगजेब वगैरे खूप प्रकारचे त्यांचे एनिमीज होते. दे वेअर इस्लामिक पॉवर्स आणि ह्या सगळ्या कोण होते? इस्लाम होते. व्हाईल महाराज स्ट्रगल्ड अगेन्स्ट देम, ही कन्सिडर्ड द मुस्लिम इन द स्वराज ऍज हिज ओन सब्जेक्ट. मग महाराजांनी खूप फाईट केलं. हे जे सगळे मुघल्स किंवा आदिलशहा, इस्लाम जे त्यांना त्रास देत होते त्यांच्याशी महाराजांनी खूप फाईट केलं. पण आपल्या स्वराज्यामध्ये जे मुस्लिम्स राहत होते ते त्यांना स्वतःचे सब्जेक्ट समजत होते. म्हणजे आपले ते स्वतःचे. ही कन्सिडर्ड हिज ऍज ओन सब्जेक्ट म्हणजे ते आपलीच जनता आहे, आपल्या स्वराज्याचे लोक आहेत. म्हणजे ते मुस्लिमांना सुद्धा आपलं मानत होते. ऍट द टाइम ऑफ मीटिंग विथ अफजल खान, सिद्दी इब्राहिम वॉज ट्रस्टेड सर्वंट इन हिज आर्मी. म्हणजे ते मुसलमानांवर पण तेवढाच विश्वास दाखवत होते. म्हणजे अफजल खानाची जेव्हा भेट होणार होती त्यावेळेला त्यांचा जो सर्वंट होता, सिद्दी इब्राहिम नाव होतं, तो पण एक मुस्लिम होता. सिद्दी हिलाल वॉज अ सरदार इन द आर्मी ऑफ महाराज. आणि सिद्दी हिलाल जो होता तो त्यांच्या आर्मी मधला, आरमारा मधला सरदार होता. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं दिसतं की महाराजांचा मुस्लिमांवर सुद्धा तेवढाच विश्वास होता. ते त्यांना आपली जनता मानत. दौलत खान वॉज अन इम्पॉर्टंट ऑफिसर इन द नेव्ही ऑफ द स्वराज. म्हणजे नेव्ही जी होती, स्वराज्याची नेव्ही जी होती, सॉरी, नेव्ही म्हणजे आर्मी म्हणजे सैन्य. तर जी नेव्ही होती त्याच्यामध्ये सुद्धा दौलत खान नावाचा एक महत्वाचा अधिकारी होता. म्हणजे याच्यावरून दिसतं की महाराज जे होते ते टॉलरन्स खूप होता त्यांच्यामध्ये. म्हणजे ते सहिष्णू होते. सगळ्या जाती धर्मांविषयी त्याचं मत चांगलं होतं. ओके, हु विल रीड नेक्स्ट? आय विल टेल यू. प्राजक्ता.
प्राजक्ता ठमके. आर यू ऑनलाइन? आर यू ऑनलाइन और लेफ्ट? Where is Prajakta? She is in the call. ये ओके. ऐकू येतंय तुला? हा तू एवढा लेट रिप्लाय का दिला? लक्ष नव्हतं का? नाही नेटवर्क गेलेलं. काय झालेलं? नेटवर्क गेलेलं. नेटवर्क गेलेलं. ओके. पण लक्ष द्यायचंय. आपण कुठे आहोत सांग? आठवतंय तुला? ऐकू आलं तुला मी शिकवलेलं? नाही ते सारखं क्रॅक होत होतं. ब्रेक होत होता आवाज. मेसेज पण आवाज नव्हता ब्रेक होतोय का माझा? बाकीचे स्टुडंट्स मला जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. इन मिडल. ओके. ओके, पण आता येतोय का तुला माझा आवाज? हो. ओके, तर आपण कुठे आहोत? महाराज फॉलोड अ टॉलरंट रिलिजियस पॉलिसी. तिथून स्टार्ट करायचे. महाराज फॉलोड yes Maharaj followed a tolerant religious policy in the enemy territories that be conquered. He continued the facilities that had been given to the Muslim places of worship. His contemporary historian Khafiq Khan writes about the tolerant religious policy of Maharaj. Shivaji had framed strict rules for his soldiers that during the campaigns they should not harm a if they mosque if they came in possession of a copy of the Holy Quran. They should hand over the same with reverence to a Muslim. ओके. ओके. फर्स्ट आपण हे समजून घेऊया. ओके. महाराज फॉलोड अ टॉलरंट रिलिजियस पॉलिसी. म्हणजे हे धार्मिक ज्या पॉलिसी होता, धार्मिक धोरण, त्याच्यामध्ये सुद्धा महाराज खूप टॉलरंट होते, म्हणजे खूप सहिष्णू होते, खूप समजून घेणारे होते. इन द एनिमी टेरिटरीज दॅट ही कॉन्क्युअर्ड, ही कंटिन्यूड द फॅसिलिटीज दॅट हॅड बीन गिव्हन टू द मुस्लिम प्लेसेस ऑफ वर्शिप. म्हणजे त्यांनी जे जिंकलेल्या टेरिटरीज होत्या, जिंकलेली जी राज्य होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही मुस्लिम प्लेसेस होती, म्हणजे मुस्लिम प्लेसेस, मुस्लिम लोक असतील त्यांच्यासाठी वर्शिप करण्यासाठी काही प्लेसेस बनवले मुस्लिमांसाठी, की ते मुस्लिम तिथे जाऊ शकतात आणि त्यांचं जे वर्शिप आहे, म्हणजे उपासना आहे, त्यांची जी प्रेयर आहे, ते तिथे जाऊन करू शकतात. हिज कंटेम्पररी हिस्टोरियन खाफी खान राईट्स अबाउट द टॉलरंट रिलिजियस पॉलिसी ऑफ महाराज. तर खाफी खान आहे, त्यांनी महाराजांची ही टॉलरन्स पॉलिसी आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर काय लिहितात ते? शिवाजी हॅड फार्म स्ट्रिक्ट रूल्स फॉर हिज सोल्जर्स दॅट ड्युरिंग द कॅम्पेन दे शुड नॉट हार्म द मॉस्क्यू. शिवाजी महाराजांनी काही स्ट्रिक्ट नियम बनवले, कडक असे नियम बनवले. कुणासाठी? तर त्यांच्या सैन्यासाठी एक कडक असे नियम बनवून ठेवले, की जर कॅम्पेन चालू असेल, म्हणजे परकीय आक्रमण होतात वगैरे, तर ते कॅम्पेन जेव्हा चालू असेल तर त्यावेळेला दे शुड नॉट हार्म अ मॉस्क्यू. म्हणजे परकीय आक्रमण होत असतील किंवा हे आक्रमण करत असतील परकीय देशांवरती, तर त्यावेळेला जे मॉस्क्यू असतात, म्हणजे मस्जिद असतात, त्याला हार्म नाही झाला पाहिजे, त्याला धोका नाही पोहोचला पाहिजे. इफ दे केम इन पोझेशन ऑफ अ कॉपी ऑफ होली कुरान दे शुड हँड ओव्हर द सेम. म्हणजे त्यांना जर कुठे, त्या सैन्याला जर कुठे त्यांचं जे होली कुरान असतं, धार्मिक जे त्यांचा ग्रंथ आहे कुरान, तर तो जर कुठे सापडला, त्याची जर कॉपी म्हणजे त्याचं पुस्तक जर कुठे सापडलं, तर त्यांनी ते त्या धर्माच्या लोकांना
हँड ओव्हर केलं पाहिजे असं शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं सैनिकांना. विथ रेफरन्स टू अ मुस्लिम, म्हणजे मुस्लिमांना ते हँड ओव्हर केलं पाहिजे. म्हणजे किती टॉलरंट होते, दुसऱ्याच्या धर्माबद्दल पण त्यांना किती आदर होता. किंवा ते मुस्लिम त्यांना एवढे त्रास देत होते तरी पण ते मुस्लिमांबद्दल त्यांना तेवढाच रिस्पेक्ट होता. किंवा मुस्लिमांचे मॉस्क्यू होते किंवा त्यांचं होली कुराण होतं, त्याच्याबद्दल पण त्यांना तेवढाच रिस्पेक्ट होता. आणि मुस्लिम लोकांना ते त्यांच्या ह्याच्यामध्ये पण ठेवत, त्यांचं जे सैन्य होतं किंवा ऑफिसर्स म्हणून पण ते त्यांना ठेवत. मुस्लिम त्यांचे सर्वंट पण असत. ग्रेटनेस ऑफ महाराज वर, म्हणजे महाराजांचे जी कामं होती ती किती ग्रेट होती किंवा किती ग्रेटनेस होतं त्यांच्या कामामध्ये ते आपल्याला पाहायचंय. किंवा किती थोर होतं महाराजांचं काम जे होतं ते किती थोर होतं त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचंय. येस गौरव, बट आय विल टेल यू, मला पण बघायचंय ना कुणाकुणाचं लक्ष आहे, कोण लक्ष देतंय कोण नाही. चिन्मयी, Yes. okay, Chinmay is online. Can you read the next part? Yes. Maharaj established Swaraj while fighting against many Enemies. 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 This accusation Action. itself Action itself provides that he was a pioneer of a pioneer. new area. But beside this accusation, many other Action noble qualities. are found in qualities are found in his Personality. personality. Maharaj was very intelligent. Had Maharaj, Mastered. ma, he Mastered. had many mastered many arts. He was conversant with many language and script. The teaching of his Parent. parents taught Towards. Towards the establishment. the Okay, next. establishment of Swaraj and eating where Ethics. deploy is very Instill. deeply installed in his mind. ओके चिन्मयी, आपण आधी समजून घेऊया, नाही तर खूप रीड केलं की मग समजत नाही. Yes. नेक्स्ट पार्ट. ओके. वेट अ मिनिट. तुझं नाव पाहिलं होतं मी आता. तू इंग्लिश मिडियमलाच आहे ना चिन्मयी? ओके, इंग्लिश मिडियम. चिन्मयी, रीड करायची प्रॅक्टिस करायची आहे, रोज रीडिंग करायची आहे.
7th स्टँडर्डला आहे तुम्ही आता. रीडिंग आलं पाहिजे. काही हार्ड वर्ड आपण समजू शकतो की नाही आले तर इट्स ओके, पण रीडिंग यायला पाहिजे ना आता. आणि मी विचारणार आहे एव्हरी वीक, त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची रीडिंगची. मी कुणाचंही नाव घेते आता. आता पहिल्यासारखं मी असं नाही करणार आहे चॅट बॉक्स मध्ये जे लिहितील त्यांचंच नाव घेतलं जाईल असं नाहीये. मी कुणालाही विचारणार आहे. नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही घरी रीडिंग करा. स्टेप बाय स्टेप तुम्ही इम्प्रूव्ह कराल रीडिंग मध्ये. ठीक आहे, आता नाही आलं इट्स ओके. नेक्स्ट वीक मध्ये अजून तुम्ही मधल्या वीक मध्ये तुमची प्रॅक्टिस होणार. मग तुम्ही नेक्स्ट वीक अजून चांगल्या पद्धतीने रीड करू शकता. त्याच्या पुढच्या आठवड्यात अजून चांगलं होईल. असं करता करता रीडिंग इम्प्रूव्ह होणार आहे. ओके. महाराज established स्वराज while fighting against many enemies. महाराजांनी काय केलं? दुसऱ्यांशी फाईट करता करता, शत्रूंशी लढत असतानाच स्वराज्याची स्थापना केली. शत्रूंशी लढून सगळ्यांपासून जिंकून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. दिस ऍक्शन itself proves that he was a pioneer of a new era. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला कळतं की ते काय होते, शिवाजी महाराज हे पायनियर ऑफ न्यू इरा म्हणजे नवीन युगाचे प्रवर्तक होते. युगप्रवर्तक होते म्हणजे आपलं जे हे आहे ते चेंज करणारे होते. त्यांच्या ह्या ऍक्शननीच आपल्याला समजतं की आधी आपण गुलामगिरीमध्ये होतो, गुलामगिरीतून आपण स्वराज्याची स्थापना केली, आता आपण इंडिपेंडंट झालो होतो. आपण कसं आता आपल्या भारताचं कसं इंग्रजांकडून आपण स्वातंत्र्य मिळवलं, इंडिपेंडंट झालो, तसं मग महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आपला महाराष्ट्र जो मुघलांच्या याच्यामध्ये होता, गुलामगिरीमध्ये, तो त्यांनी सोडवला. ह्याच्यावरून काय दिसतं, ते पायनियर होते म्हणजेच युगप्रवर्तक होते. बट बिसाइड्स दिस ऍक्शन मॅनी अदर नोबल क्वालिटीज आर फाउंड इन हिज पर्सनॅलिटी. पण याच्या व्यतिरिक्त अजून काही गुड क्वालिटीज त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आपण बघू शकतो. त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, फक्त ते योद्धाच नव्हते, म्हणजे ते शत्रूंशी युद्ध करणं, युद्ध जिंकणं एवढंच ते करत नव्हते, तर अजून पण खूप काही क्वालिटीज होत्या त्यांच्यामध्ये. महाराज वॉज व्हेरी इंटेलिजंट. महाराज कसे होते? खूप इंटेलिजंट होते, हुशार होते. ही हॅड मास्टर्ड मॅनी आर्ट्स. त्यांना खूप सगळ्या कला पण अवगत होत्या. ही वॉज कॉन्व्हर्जंट विथ मॅनी लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट. म्हणजे खूप प्रकारच्या भाषा त्यांना कॉन्व्हर्जंट म्हणजे अवगत होत्या, म्हणजे त्यांना येत होत्या. खूप प्रकारच्या भाषा बोलायचे ते, किंवा स्क्रिप्ट पण लिहायचे. म्हणजे लिपी असायची ना पहिलेच्या काळामध्ये, मोडी लिपी असायची. अजून फॉर एक्झाम्पल आता मराठीची कशी आपण अ ब कड जे आहे त्याला काय बोलतो, एक लिपी बोलतो आपण. आता आपण इंग्लिशमध्ये कर्सिव्ह किंवा नॉर्मल तुमचे स्मॉल लेटर्स, कर्सिव्ह रायटिंग किंवा हे सगळे आहेत ना, त्याला काय बोलतात? लिपी. तर हे स्क्रिप्ट ज्या होत्या त्या पण त्यांना खूप खूप प्रकारच्या येत होत्या. द टीचिंग्स ऑफ हिज पॅरेंट्स टुवर्ड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज अँड एथिक्स वेअर डीपली इन्स्टिल्ड इन हिज माइंड. म्हणजे त्यांच्या पेरेंट्सनी जे त्यांना टीचिंग दिलं होतं टुवर्ड्स इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज, म्हणजे आपल्या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांना ती प्रेरणा कुठून मिळाली होती? तर त्यांच्या पेरेंट्स कडून मिळाली होती. आपल्याला माहितीच आहे, शिवाजी महाराजांची आई अहिल्याबाई जिजाबाई त्यांनी किती कष्टाने त्यांच्यावरती संस्कार केले होते. देअर वॉज वेअर डीपली इन्स्टिल्ड इन हिज माइंड, म्हणजे त्यांच्या मनामध्ये ते खोलवर रुजले होते. हे जे इथिक्स होते म्हणजे ह्या सगळे संस्कार होते, त्यांचे नैतिक व्हॅल्यू होत्या सगळ्या, त्या त्यांच्या मनामध्ये खूप खोलवरती रुजल्या होत्या. देअर वॉज अ ब्लेंड ऑफ कॅरेक्टर इन स्ट्रेंथ, नोबिलिटी अँड व्हॅलर इन हिज पर्सनॅलिटी. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते कोणते गुण होते? तर स्ट्रेंथ म्हणजे ते पॉवरफुल होते, कसे पराक्रमी होते. अजून कसे होते ते? नोबिलिटी. नोबिलिटी म्हणजे काय? तर काय बोलू शकतो आपण? नोबिलिटी माहितीये कुणाला? शील म्हणतो ना आपण, चांगलं चारित्र्य असायचं त्यांचं. नोबिलिटी मीन्स काय? तर एक चांगले आचार विचार असणे, चांगलं शील असणं, त्याला बोलतात नोबिलिटी.
चांगलं आचरण, गुड बिहेवियर. अँड व्हॅलर, व्हॅलर म्हणजे पराक्रमी होते. पराक्रमी होते त्यामुळेच ते शत्रूला हरवत असत ना, त्यांची पर्सनॅलिटीचे हे सगळे गुण होते. पराक्रमी होते, शीलवान होते, किंवा स्ट्रेंथ होती त्यांच्यामध्ये, एक चांगली पॉवर होती. ही हॅड इन्युमरेबल क्वालिटीज लाईक लिडरशिप. इन्युमरेबल म्हणजे खूप सगळ्या असंख्य क्वालिटीज होत्या त्यांच्यामध्ये, खूप सगळे गुण होते. जसं लिडरशिप, लिडरशिप म्हणजे नेतृत्व किंवा व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट कसं करायचंय, सैन्य कसं मॅनेज करायचंय, आर्मी नेव्ही, किंवा त्यांच्या ते राजा होते तर त्यांच्या जनतेला जनतेसाठी कसं मॅनेज करायचंय. तर हे सगळं त्याला काय बोलतात, मॅनेजमेंट. फोरसाईट म्हणजे दूरदृष्टी होती त्यांची, पुढं काय घडणार आहे ते त्यांना, त्याचा ते आधीच विचार करत असत. पॉलिटिकल डिप्लोमसी म्हणजे ह्याच्या पॉलिटिक्स मध्ये पण ते खूप हुशार होते. डिप्लोमसी म्हणजे काय, मुत्सद्देगिरी म्हणजे काय थोडक्यात, तर राजकारणामध्ये पण ते खूप हुशार होते. इफेक्टिव्ह पॉलिसी अबाउट रिजनल अँड मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन. आणि त्यांनी जी धोरणं ठरवली त्यांच्या राज्याविषयी किंवा मिलिटरी म्हणजे त्यांचं जे सैन्य होतं त्याच्याविषयी जे धोरण ठरवलं ते पण खूप चांगलं होतं, इफेक्टिव्ह होतं. कमिटमेंट टू ट्रूथ म्हणजे ते सत्यवादी होते, नेहमी खरं बोलणारे होते. मी नेहमी खरंच बोलणार असं त्यांनी कमिटमेंट केली होती. अँड जस्टिस, ट्रूथ अँड जस्टिस म्हणजे सत्य आणि न्याय ह्याचं ते पालन करत. ऍटिट्यूड ऑफ इक्वॅलिटी, समानता त्यांच्यामध्ये होती. व्हिज्युअलायझेशन म्हणजे पुढे काय घडणार आहे, थोडक्यात तसंच आपण जे फोरसाईट पाहिलं त्याचप्रमाणे व्हिज्युअलायझेशन म्हणजे पुढे काय घडणार आहे त्याच्या आधीच आपण तयारी करून ठेवायची, प्लॅन असायचं सगळं त्यांचं. व्हिज्युअलायझेशन ऑफ फ्युचर ऍक्टिव्हिटीज म्हणजे कुठलं सैन्य आपल्यावरती आक्रमण करू शकतं, कुठल्या देशामध्ये काय चालू आहे, त्याच्यासाठी त्यांनी ते हेर ठेवले होते ना सगळे, इंटेलिजन्स डिपार्टमेंट. म्हणजे ह्या सगळ्या व्हिज्युअलायझेशन होत्या त्यांना. द स्किल ऑफ सीइंग हिज प्लांट व्हेंचर्स थ्रू, रायझिंग ओव्हर द कॅलॅमिटीज विदाउट गिव्हिंग अप म्हणजे जे काही संकट येतात त्याला त्याला गिव्ह न करता, हार न मानता त्याच्याशी लढायची त्यांची जिद्द होती. अलर्टनेस म्हणजे खूप लक्षपूर्वक लक्ष होतं त्यांचं ह्याच्यामध्ये, अलर्ट होते ते, कुठलीही गोष्ट काळजीपूर्वक करत. व्हिजिलन्स, व्हिजिलन्स म्हणजे काळजीपूर्वक, केअरफुली अँड सो ऑन म्हणजे त्यांच्या किती सगळ्या क्वालिटीज दिल्यात, ह्या सगळ्या क्वालिटीज होत्या शिवाजी महाराजांमध्ये. हा जो पूर्ण पॅराग्राफ आपण रीड केला त्याच्यामध्ये जेवढे वर्ड्स आले दॅट इज मीन बाय द क्वालिटीज ऑफ शिवाजी महाराज. अलर्टनेस, व्हिजिलंट किंवा पॉलिटिकल डिप्लोमसी, फोरसाईट, मॅनेजमेंट, लिडरशिप, ऍटिट्यूड ऑफ इक्वॅलिटी, कमिटमेंट टू ट्रूथ अँड जस्टिस, ह्या सगळ्या काय होत्या, त्यांच्या क्वालिटीज होत्या. ही यूज टू पनिश severely who would misbehave with women. ओके. दॅट पार्ट इज लिटिल बिट हार्ड, थोडे हार्ड वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ते वर्ड्स कुठेतरी लिहून ठेवा, तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. कॅन आय रीड, ओके मी सांगते सगळ्यांना टर्न बाय टर्न. कोण रीड करेल आता बघूया. सोहम, सोहम आहे का? सोहम, सोहम ऑनलाईन दिसत होता मला, नाहीये का, लेफ्ट झाला का?
He is not in meeting. Okay. He is there. I don't know what is happening. ऑनलाईन आहेत, फक्त ऑन करून तुम्ही दुसरीकडे काय चालू करता का तुमचं वेगळं काम काही? लक्ष द्यायचंय. प्लीज पे अटेन्शन. थोडा अवघड आहे पार्ट समजून घ्यायला, आणि ही ऑनलाईन मीटिंग आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला बघू तर नाही शकत आहे. पण मी असं रीडिंग करताना विचारू शकते ना तुम्हाला की तुम्ही रीड करा म्हणून. मग नाव घेतलं तर मीन्स काय आहे तर लक्ष नाहीये किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. ओके. गौरव. गौरव. Yes, ma'am. Ma'am, my voice is audible. Yes, yes. Ma'am, from he used to punish, no? Yeah. He used to punish those severely who would misbehave with women. He used to take care of all sections of the society like farmers, craftsmen, soldiers, traders, merchants, etc. He used to harbor the same respect for the people of other religions that he had for people of his own religion. Without any discrimination, he even established family bonds with them. He brought back into Swadharma their original religions, persons who had converted to the another religions. Through here was an oppositions to such reconversion. At that time there was opposition of religious grounds to crossing the seas, yet he built sea forts like Sindhudurga and created a navy. This means that he had preparations for the countering foreign inventions that came from the sea. He became the ruler of Swaraj officially through his coronation. He later had a second coronation from. Okay, stop. Thank you, ma'am. Good. Very good. Thank you, ma'am. He used to punish those severely who would misbehave with women. म्हणजे ज्या स्त्रियांशी कोणी जर मिसबिहेव करत असेल, चांगलं वागत नसेल, तर त्यांना ते काय करत? पनिश करत, त्यांना शिक्षा देत. ही यूज टू टेक केअर ऑफ ऑल सेक्शन्स ऑफ द सोसायटी लाईक फार्मर्स, क्राफ्ट्समॅन, सोल्जर्स, ट्रेडर्स, मर्चंट्स एक्सेट्रा. म्हणजे समाजातले जे बाकीचे वर्ग होते, जसं की शेतकरी होते किंवा कारागीर होते. कारागीर मीन्स काय? क्राफ्ट्समॅन मीन्स असतात ना, कार्पेंटर असतील किंवा अजून काही लोक असतील, त्यांना काय बोलतात? कारागीर. तर सोल्जर सैन्य किंवा ट्रेडर्स व्यापारी असतील, मर्चंट्स असतील, तर त्यांना ते काय करत? सगळ्यांची काळजी घेत. ही यूज टू हार्बर द सेम रिस्पेक्ट फॉर पीपल ऑफ अदर रिलिजन्स ऑल्सो. म्हणजे ते काय करत? तर बाकीचे जे रिलिजन आहे, आपण आता आधीच पाहिलं होतं की ते सगळ्यांना आदर देत. हार्बर म्हणजे काय? ते सगळ्यांना सेम समान रिस्पेक्ट देत. अदर रिलिजन्स दॅट ही हॅड फॉर पीपल ऑफ हिज ओन रिलिजन. म्हणजे स्वधर्मातल्या लोकांना जेवढा ते रिस्पेक्ट देत, त्याचा जेवढा आदर करत, तेवढाच ते बाकीच्या धर्मीयांच्या लोकांबद्दल पण तेवढाच आदर बाळगत. विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन ही इवन इस्टॅब्लिश्ड फॅमिली बॉन्ड्स विथ देम. म्हणजे त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभाव करणे. म्हणजे तू कमी खालच्या जातीचा आहे किंवा हा वरच्या जातीचा आहे. कास्ट डिस्क्रिमिनेशन असतं किंवा आपल्या रंगावरून पण डिस्क्रिमिनेशन होतं, गोरा काळा याच्यावरून पण भेदभाव केला जातो, कास्ट वरून केला जातो. तर त्यांनी ते कधीच केलं नाही. ही इवन इस्टॅब्लिश्ड फॅमिली बॉन्ड्स विथ देम. पण उलट त्यांनी काय केलं तर बाकीच्या धर्माच्या लोकांसोबत फॅमिली बॉन्डिंग केली. म्हणजे स्वतःची फॅमिली असं त्यांना कन्सिडर केलं, नातेसंबंध जुळवले त्यांच्यासोबत. ही ब्रॉट बॅक इन टू स्वधर्म देअर ओरिजिनल रिलिजन persons
who had converted to other religion through their, म्हणजे त्यांनी काय केलं तर बऱ्याचशा लोकांना स्वधर्मामध्ये यायला प्रोत्साहित केलं. जसं की काही लोक कधी कधी धर्म चेंज करतात, ख्रिश्चन वगैरे धर्मामध्ये ते कन्वर्ट होतात. तर अशा लोकांना जर स्वधर्मामध्ये यायचं असेल तर त्यांना नेहमीच त्यांनी हे केलं, नेहमीच त्यांना प्रेरणा दिली त्याच्याबद्दल, त्यांच्या ओरिजिनल धर्मामध्ये येण्यासाठी. म्हणजे हिंदू मधून जर ते कन्वर्ट झाले असतील ख्रिश्चन मध्ये, तर त्यांना परत आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये त्यांना येण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. ओके, वेअर वी वेअर person who had converted to another religion through there was an opposition to such a reconversation at that time. म्हणजे त्यावेळेला कसं होतं की एकदा जर पर्सन दुसऱ्या धर्मामध्ये गेला तर त्याला परत आपल्या धर्मामध्ये यायला ऍग्री नसत. त्यावेळेचे लोक ऍग्री नव्हते होत. एकदा त्यांनी धर्म सोडला तर ते विरोध करायचे परत याच्यामध्ये यायला, आपल्या परत धर्मामध्ये यायला. पण ते शिवाजी महाराजांनी काय केलं, तरी पण त्यांनी अशी पॉलिसी आणली की ते स्वधर्मामध्ये येऊ शकतात. ऍट दॅट टाइम देअर वॉज अपोजिशन ऑन रिलिजियस ग्राउंड टू क्रॉसिंग द सीज. आणि त्यावेळेला अजून काय होतं की समुद्र पर्यटन करणं, म्हणजे समुद्र क्रॉस करून पलीकडे जाण्यासाठी सुद्धा लोकांचा त्यावेळेला विरोध असायचा. काही धार्मिक लोक जे होते ते समुद्र प्रवास त्यांना चालत नसत. येट ही बिल्ड सी फोर्ट्स लाईक सिंधुदुर्ग अँड क्रिएटेड अ नेव्ही. तरी पण त्यांनी काय केलं, ह्या सगळ्यामधून सुद्धा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला उभा केला समुद्रामध्ये आणि एक नेव्ही सुद्धा क्रिएट केली. नेव्हीची म्हणजे आर्मराची पण निर्मिती केली. दिस मीन्स दॅट ही हॅड मेड प्रिपरेशन्स फॉर काउंटरिंग फॉरेन इन्व्हॉजन्स दॅट केम फ्रॉम द सी. याच्यामुळे त्यांनी काय केलं, नेव्हीची जे क्रिएट केली नेव्ही त्यांनी, त्याच्यामुळे काय झालं तर परदेश आक्रमण जी होती त्याला विरोध झाला. काउंटरिंग म्हणजे काय, त्याला थांबवता येऊ लागलं नेव्ही असल्यामुळे. परदेश आक्रमण ऑलवेज समुद्रातूनच होणार. आपण दुसऱ्या कंट्रीज कुठे आहेत, समुद्राच्या पलीकडे आहेत. तर जी फॉरेनचे जे इन्व्हाजन्स होते त्याला त्यांनी काउंटर केलं. This means that he had made preparation for countering foreign invasions that came from the sea. He became the ruler of Swaraj officially through his coronation. आणि ते ऑफिशियली कधी हे झाले, रूलर झाले किंवा राजा कधी बनले तर आफ्टर कोरोनेशन, म्हणजे राज्याभिषेक झाला तेव्हाच ते राजा बनले. लेटर हॅड अ सेकंड कोरोनेशन फ्रॉम डिफरंट रिलिजियस पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे त्यांनी अजून एक कोरोनेशन करून घेतलं. म्हणजे स्वराज्याची स्थापना करताना ते राज्याभिषेक बोलतो तो त्यांनी अजून दुसऱ्या पद्धतीने पण केला. म्हणजे काही धार्मिक विधी करून. आपण कसं घरामध्ये धार्मिक विधी करतो, घरामध्ये राहायला येतो, पण आपण फॉर एक्झाम्पल धार्मिक आहेत, आपण सगळे धार्मिक आहोत, हिंदू धर्माचा रिस्पेक्ट करतो, म्हणून आपण वास्तुशांती वगैरे सारखी पूजा करतो. तर अशा पूजेच्या ह्याने सुद्धा त्यांनी धार्मिक विधीनी त्यांनी ते हे केलं, स्वराज्याची स्थापना केली. ऑल दिस ऍक्शन शो हिज रिव्होल्युशनरी एस्पेक्ट इन द फील्ड ऑफ रिलिजन. तर ह्या सगळ्या ऍक्शन जे होतं शिवाजी महाराजांचं जे हे कार्य होतं, ह्याच्यामधून आपल्याला काय समजून येतं की त्यांना आपल्या धर्माबद्दल किती आदर होता. रिव्होल्युशनरी एस्पेक्ट म्हणजे आपल्या धर्मामध्ये सुधारणा कशी करायची, रिव्होल्युशन कसं करायचं, म्हणजे क्रांती कशी करायची, सुधारणा कशी घडवून आणायची, त्याबद्दल पण ते जागरूक असत. समजतंय का? समजतंय का बाकीच्यांना? थोडस समजून घ्यायला हार्ड आहे, पण जर लक्ष दिलं तर समजू शकतं. थोडस जंबल होऊ शकते, थोडे वर्ड्स हार्ड असल्यामुळे थोडस मागे पुढे होऊ शकतात सेंटेन्सेस. पण जर नाही समजलं तर विचारायचं तिथेच, माईक ऑन करून विचारलं तरी काही प्रॉब्लेम नाही. When there were threats to Swaraj,
he would face them with or without his associates. म्हणजे जेव्हा जेव्हा स्वराज्याला धोका असेल, थ्रेट असेल, तेव्हा ते त्यांची असोसिएट म्हणजे त्यांचे सहकारी सोबत असो किंवा नसो, ते फाईट करायला नेहमी तयार असत. फेस करायचं म्हणजे ते फेस करण्यासाठी नेहमी तयार असत. Yes, Jizabai. By mistake, I told that. Teacher is also human being, no? टीचरची सुद्धा कधी कधी होऊ शकते चुकी. बट तुम्हाला करेक्ट करायचंय, ठीक आहे? जेव्हा जेव्हा रॉंग होईल तर सांगू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. ओके, नाउ नेक्स्ट कोण रीड करेल? कोणी चॅट बॉक्स मध्ये मग असे रुद्र? ओके, रुद्र नंतर मानसी रीड करेल, ठीक आहे? रुद्र आहे का? येस मिस. Yes, miss. When there were threats पासून रीड कर. When there were threats to Swaraj, he would face them with or without his associates. Due to this, even his associates were ready to sacrifice their lives for Swaraj. Of course, his greatness was not confined to the quality of facing calamities bravely and fearlessly. He wanted to have an ethical quality live best to the Swaraj. That is why he would give orders even regarding minor issues along with the important ones. The order that prohibited soldiers from taking vegetables from the fields of the peasants by force is exemplary from this point of view. The restrictions on the cutting of trees enforced by him are also noteworthy. Thank you. Okay. Okay, good. Thank you. Good reading. When there were threats to Swaraj, he would face them with or without his associates. मी आता सांगितलं तुम्हाला, जेव्हा स्वराज्यावर काही संकट आहे त्यावेळेला त्यांचे सहकारी सोबत असो नसो ते फेस करायला, त्याच्याशी फाईट करायला नेहमी तयार असत. ड्यू टू दिस, इवन हिज असोसिएट्स वेअर रेडी टू सॅक्रिफाईस देअर लाईव्ह फॉर स्वराज. त्याच्यामुळेच काय होत तर त्यांचे जे सहकारी होते ते सुद्धा कधीही त्यांचा जीव धोक्यात घालण्यासाठी सुद्धा, स्वराज्यासाठी जीव धोक्यात घालायची वेळ आली तरी ते तयार असत. आपण तानाजी पाहिला असेल मूवी सगळ्यांनी, हो ना? तर तानाजींनी कसं स्वतःचा जीव गमावून सुद्धा किल्ल्याचं रक्षण केलं होतं. Of course, his greatness was not confined to the quality of facing calamities bravely and fearlessly. म्हणजे त्यांचा जो ग्रेटनेस होता तो कसा होता तर ते जे फेस करत, संकटांना कुठल्या पण फेस करत, तर ते कशा प्रकारे फेस करत तर ब्रेवली आणि फिअरलेसली, म्हणजे धाडसाने आणि न घाबरता ते कुठल्याही प्रसंगाला सामोरं जात. ही वॉन्टेड टू हॅव अन एथिकल क्वालिटेटिव्ह बेस टू द स्वराज. त्यांना आपलं स्वराज्य कसं पाहिजे होतं तर एथिकल म्हणजे नैतिकतेने, स्वराज्यामध्ये चांगले आचरण करणारे लोक पाहिजे होते, चांगलं बिहेवियर करणारे, त्याला काय बोलतात एथिकल. आणि क्वालिटेटिव्ह बेस म्हणजे गुणवत्तापूर्ण असं पाहिजे होतं. म्हणजे त्याचा बेस कसा पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे त्यांच्या लोकांमध्ये. कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये लोक त्यांच्या त्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, हुशार असले पाहिजेत.
That is why he would give orders even regarding minor issues along with the important ones. त्याच्यामुळेच ते काय करत, छोट्यातला छोटा जरी इश्यू असेल तरी त्याच्याबद्दल ते ऑर्डर करत लोकांना, त्यांचं जे सैन्य असेल किंवा त्यांचे जे सहकारी असतील त्यांना ते काय करत ऑर्डर्स देत. छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतील किंवा मेजर प्रॉब्लेम्स असतील तरी ते सॉल्व्ह करण्यासाठी ते लगेच ऑर्डर देत. द ऑर्डर दॅट प्रोहिबिटेड सोल्जर्स फ्रॉम taking vegetables from the fields of the peasant by force is exemplary from this point of view. म्हणजे त्यांनी जे एक ऑर्डर काढली होती की पीजंट्स म्हणजे काय, शेतकरी, तर शेतकऱ्यांच्या फील्ड मधलं जे धान्य आहे ते घ्यायचं नाही किंवा व्हेजिटेबल्स क्रॉप्स सोल्जर्सनी घ्यायचं नाही, हे जी ऑर्डर त्यांनी केली होती याच्यामधून काय दिसत होतं, एक्झेम्पलरी म्हणजे एक आदर्श होते, ते कसे आयडियल होते, आदर्श राजा आपण असं शिकतोय ना, लेसनचं नावच आहे आदर्श राजा. तर एक्झेम्पलरी मीन्स ते एक आदर्श होतं त्यांच्यासाठी. त्यांनी जे धोरण काढलं होतं शेतकऱ्यांसाठी ते खरंच कौतुकास्पद होतं असं म्हणायचं त्यांना. द रेस्ट्रिक्शन ऑन द कटिंग ऑफ ट्रीज एन्फोर्स्ड बाय हिम आर ऑल्सो नोटवर्दी. त्यांनी जे रेस्ट्रिक्शन केले होते, बंधनं घातली होती की झाडं तोडायचे नाहीत वगैरे, त्यांच्या परिसराविषयी किती ते जागरूक होते हे त्याच्यावरून कळून येतं. नोटवर्दी म्हणजे काय, महत्वाचं एक असं त्यांनी ऑर्डर केली होती की झाडं तोडायची नाहीत किंवा एन्व्हायरमेंटचं रक्षण करायचं, आपलं एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करायचं, परिसर प्रोटेक्ट करायचा. तर हे सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या होत्या त्यांच्यासाठी. व्हाय इट इज नेसेसरी टू ग्रो ट्रीज. तर आता तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये, तुम्हाला तर माहितीच असेल की ट्रीज का ग्रो करायला पाहिजेत. फाइंड आउट द आन्सर. ट्रीज का ग्रो करायचे असतात, फाइंड आउट करायचंय. आपण 1st स्टँडर्ड पासून शिकतोय की नाही की ट्रीज, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, व्हाय ट्रीज आर नेसेसरी, व्हाय टू प्लांट ट्रीज, प्लांट मोर अँड मोर ट्रीज, हे सगळं तुम्ही ऐकलं असेल. तर व्हाय इट इज सो. ओके, नेक्स्ट मानसी. Yes, teacher. Read next part. He had ordered that the garbage on the fort should be burned in an allotted space without dumping it elsewhere, and vegetables should be grown on its ash. It becomes clear from this fact that he would pay close attention to the minute details while establishing Swaraj. He was not just a warrior, but also a sculptor who created a new, independent, ethical and cultured society. His greatness is comprehensive. Okay. Next. In our national movement. Yes, miss. Next paragraph. In our national movement, Maharaj was a great source of inspiration in his struggle for equality. Mahatma Jyotirao Phule described in his Povadas the greatness of Shivaji Maharaj. Lokmanya Tilak brought about national awakening through the medium of Shiva Jayanti celebration. Lala Lajpat Rai has... Okay, good. Okay, good. Okay. He had ordered that the garbage on the fort should be burned in an allotted space without dumping it elsewhere. Dumping म्हणजे काय, ज्याने त्याने यायचं आणि कचरा डंप करायचा म्हणजे टाकायचं तिथे. तर इकडे तिकडे कचरा, एल्सवेअर म्हणजे इकडे तिकडे कचरा टाकायला त्यांनी बंदी केली होती. ही ऑर्डर्ड दॅट गार्बेज ऑन द फोर्ट शुड बी बर्न इन अन अलॉटेड स्पेस. म्हणजे ते गार्बेज आहे, किल्ल्यामध्ये काही लोक राहत असत, मग ते सगळं जे गार्बेज आहे, कचरा आहे, तो कुठे टाकायचा, तर अलॉटेड स्पेस मध्ये म्हणजे ठरवून दिलेल्या जागेमध्ये तो कचरा डंप करायचा. अँड व्हेजिटेबल्स शुड बी ग्रोन ऑन इट्स ऍश. आणि त्याची जी ऍश असेल, ते कचरा बर्न केल्यावर जी राख असते, ऍश असते, त्याच्यामध्येच व्हेजिटेबल्स पण ग्रो करायचे. इट बिकम्स क्लिअर फ्रॉम दिस फॅक्ट दॅट he would pay close attention to the minutest details while establishing Swaraj. याच्यावरून आपल्याला काय कळतं की
शिवाजी महाराज जे होते ते किती क्लोज, म्हणजे किती क्लोजली लक्ष देत असत ह्या सगळ्या मायन्यूटेस्ट, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या. तर कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, किंवा कंपोस्टिंग करणं, किंवा तो जो कचरा फेकलाय त्याच्यामधून ते व्हेजिटेबल सुद्धा ग्रो करत. म्हणजे ह्याच्यातून असं होतं की ते किती त्यांचं स्वराज्यामध्ये किती लक्ष होतं, बारीक बारीक गोष्टींकडे सुद्धा ते सगळ्या डिटेल्स ते लक्षात ठेवत. ही वॉज नॉट जस्ट अ वॉरियर बट ऑल्सो अ स्कल्प्टर हू क्रिएटेड अ न्यू इंडिपेंडंट एथिकल अँड कल्चर्ड सोसायटी. म्हणजे हे शिवाजी महाराज फक्त वॉरियरच नव्हते, फक्त योद्धा नव्हते ते, तर काय होते, ही वॉज अ स्कल्प्टर, म्हणजे एक शिल्पकार होते. शिल्पकार म्हणजे काय, जो मूर्ती बनवतो त्याला आपण काय म्हणतो, शिल्पकार. पण इथे काय अर्थ आहे याचा, शिल्पकार म्हणजे त्यांनी जे त्यांचं स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्यामध्ये हे असलं पाहिजे, स्वराज्यातल्या लोकांनी असं वागलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या बनवल्या होत्या त्यांनी. जे किल्ले बांधले होते किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांनी फॅसिलिटीज केल्या होत्या, त्याच्यावरून काय कळतं की ते एक शिल्पकार होते. हु क्रिएटेड अ न्यू, म्हणजे त्यांनी काय क्रिएट केलं, एक नवीन, इंडिपेंडंट म्हणजे एक स्वतंत्र, एथिकल म्हणजे एक नैतिक, आणि सांस्कृतिक सोसायटी. त्यांची जी सोसायटी होती ती इंडिपेंडंट होती, नवीन होती, आणि इथिकल म्हणजे नैतिक होती, आणि कल्चर्ड होती, म्हणजे सांस्कृतिक सोसायटी त्यांनी निर्माण केली. हीच ग्रेटनेस इज कॉम्प्रेहेन्सिव्ह, म्हणजे त्यांचा जो ग्रेटनेस होता तो कसा होता, कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वांगीण होता. फक्त एकाच ह्याच्यापुरता मर्यादित नव्हता, तर सगळीकडून होता, सगळ्याच बाबतीमध्ये ते ग्रेट होते. त्यांचा ग्रेटनेस होता त्याच्यामध्ये खूप जास्त होता. ते सगळ्या प्रत्येक बारीक बारीक डिटेल सुद्धा त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सुधारणा आणलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणलंय, हिज ग्रेटनेस इज कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वांगीण. हाऊ इज द वेस्ट इन युअर एरिया मॅनेज्ड? ओके, let me tell you these two questions and we will lift. How is the waste in your area managed? तुमच्या आसपासचा कचरा जो आहे तो कसा मॅनेज होतो? State the name of machinery that looks after waste management. तर वेस्ट मॅनेजमेंट साठी कोणती मशिनरी यूज करतात? तर हे दोन थिंग्स फाइंड आउट करायचे आहेत तुमच्या एन्व्हायरमेंट मधून. तुमच्या गावामधला कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होतं, किंवा मग ओके, नेक्स्ट टाइम can I read next paragraph? Yes, but next time, okay, because time is up now. You are not getting the homework. Okay, I will check. की होमवर्क का नाही मिळाला तुम्हाला. ओके, प्लीज डू युअर होमवर्क. I didn't understand what you are telling, Mansi. होमवर्क लास्ट टाइम नव्हता, कारण आपला लेसन जस्ट स्टार्ट झाला होता ना. सेव्हनचा नाहीये का? आपण आधी जिओग्राफी घेत होतो, तिथेच मी हिस्ट्रीचा होमवर्क टाकते. सेव्हन्थ हिस्ट्री आहे ना ग्रुप, त्याच्यामध्ये चेक करा. ओके, अंडरस्टूड द लेसन. समजलं का लेसन सगळ्यांना? मॅमशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. क्लासरूम वरती जॉईन नसतील सगळे स्टुडंट्स, तर मॅमशी कॉन्टॅक्ट करा आणि तिथे होमवर्क अपलोड करायचंय सगळ्यांनी. ओके ओके, आतापर्यंत झालेल्या पार्ट वरती मी होमवर्क आज पण तिथे अपलोड करणार आहे, तर सगळ्यांनी मला सबमिट करायचं होमवर्क कम्प्लीट करून. व्हेरी नाईस टीचिंग, थँक्यू. सगळ्यांना आवडतंय का? पण सगळ्यांना समजतंय? ओके, थोडे हार्ड वर्ड्स आहेत, तुम्हाला पण प्रयत्न करावा लागेल, तुम्हाला पण ट्राय करायचंय घरी. ओके, रीड कंटिन्युअसली, डेली डू रीडिंग.
काही स्टुडंट्सला थोडंसं स्लो आहे रीडिंग, तर सगळ्यांनी रीडिंग करायचंय घरी. ठीक आहे. ओके, बाय बाय एव्हरीवन. Bye, Miss. Nice Bye bye. explanation. Bye. बाय Bye. बाय बाय. गुड नाईट.